हम्म. जय गुरु. हा, जय गुरु. हम्म. आपण सुरू करूया आज. आपलं मला वाटतं याचा या 8वा श्लोक झाला होता ना पुस्तकातला. हम्म. सप्रतस्थे हरिनाशाय हरिसैन्यैरनुद्रुतः न केवलं भुवः पृष्ठे व्योम्नि संबंध वर्त्मभिः. नाही का? हम्म. पुढचं करूया आपण. 68वा श्लोक. निविष्टमुदधे कूले तं प्रपेदे विभीषणः स्नेहाद्राक्षसलक्ष्म्यैव बुद्धिमाविश्य चोदितः. तर याचा आधी आपण अन्वय बघूया. आज कोणी आले नाहीत अजून. 4च जण आहेत. हम्म. चारच जण आहेत हो. हम्म. ठीक आहे. तर त्यातले ते त्या संगीताताई आहेत म्हणून चार जण आहोत. हो. संगीताताई चुकून आल्या का इकडे की काय? नाही, आज वेळ मिळाला. हा. पण आज येताय का? आज कोविडचा सुरू आहे आता आमचा या वेळेला. ऑल्टरनेट डे ला असतो हो ना का? दिवस. हा. हो का? बरं बरं, झाली होते मी बघत बघेल. यावेळी जरा लक्षच नाहीये कुठे कधी क्लास आहे जरा. हा. ठीक आहे. तर अन्वय याचा. उदधे कूले निविष्टम तम बिभीषण राक्षसलक्ष्म्या स्नेहात ह, बुद्धिम आविश्य चोदित इव प्रपेदे. म्हणजे इथे कर्ता कोण आहे? हम्म. विभीषण हा कर्ता आहे. त्याच्या आधी आधी जे रामाविषयी जे सांगितलं. हा. सहा अरिनाशाय प्रतस्थे म्हणजे शत्रूच्या नाशासाठी त्यांनी प्रस्थान केले. हे आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं. आता सर, अ, आधीचा श्लोक पूर्ण झाला नव्हता ना? काहीतरी ते संबंध वर्तमेभी वगैरे त्याच्यावर काहीतरी आपलं चाललेलं. हा. सप्रतस्थे अरिनाशाय हरिसैन्यै अनुद्रुतः न केवलम भुवः पृष्ठे व्योमनी वर्तमीभी किंवा किंवा काही की मूळ पुस्तकात संवादवर्ती असं पण आहे. आणि तो तर शब्द अनु अनुद्भूत आहे का? अनुद्रुत अनुद्रुत पाहिजे. इथे चुकीचं आहे. द्रुत हा, आणि इथे काहीतरी अनुद्रुत दिले. द द अनुद्रुत. तेच पाहिजे. अनुद्रुतच पाहिजे. हा. अच्छा. हम्म. हम्म. तर तर याचं प्रतस्थे म्हणजे अनुद्रुत प्रस्थान. म्हणजे काय? म्हणजे मागोमाग किंवा त्याच्या बरोबर आलेलं असं सैन्य. हम्म. हरिसैन्यही अनुद्रुत म्हणजे हरिसैन्य याचे आता दोन्ही अर्थ होतात. एक म्हणजे राम स्वतः विष्णूचा अवतार, त्यामुळे त्याचं सैन्य म्हणजे हरीचं सैन्य म्हणून हरिसैन्यही. किंवा हरी या शब्दाचा अर्थ वानर हा पण होतो. म्हणजे हरिसैन्य म्हणजे वानर सैन्य, वानर सेना. हा. तर हरिसैन्य ही अनुद्रुत म्हणजे हरिसैन्याने साथ दिलेलं किंवा वानर सेना मागोमाग आलेला असा तो अरिनाशाय शत्रुनाशा करता प्रतस्थे म्हणजे प्रस्थान करता झाला असं. हम्म. म्हणजे तो शत्रूचा नाश करण्यासाठी असंख्य वानर सैन्यासाठी निघाला. हम्म. तर असं इथं कसं चालेल? आहे. नाही नाही. आता याचा अन्वय असा आहे. केवलम भुवा पृष्ठेन किंतु व्योमनीच्या संवादवरती ही हरिसैनी म्हणजे फक्त त्यांची जमिनीवर गर्दी नव्हती झाली, तर आकाशात सुद्धा म्हणजे पूर्ण वातावरणातच त्यांचा सगळा गोंगाट आणि सगळं होत होतं. हा. तर असं ते वानर सेनेद्वारा हा अनुसरण केलेला तो अनुद्रुता म्हणजे अनुसरण केलेला तो शत्रुनाशा करता प्रस्थान करता झाला.
नाही कळलं सर. बर. आता पहिलं वाक्य आहे, शेवटचं वाक्य म्हणजे मूळ वाक्य आहे, सहा अरिनाशाय प्रतस्थे. तर प्रतस्थे हा. जसं हे आत्मनेपदी आहे. प्रस्थ म्हणजे प्र आणि स्था, प्रस्थान ज्याला आपण म्हणतो ना, त्याचं आत्मनेपदी रूप आहे लिटकार. हा म्हणजे अं, तर त्याचं प्रतस्थे म्हणजे प्रस्थान करता झाला. इथे सगळीकडे लिटकार काय, कारण ही खूप जुनी गोष्ट आहे म्हणून ही प्रतस्थे असं. हा, जसं यजे यजावहे यजामहे. तर यजे म्हणजे सॉरी, यजे यजावहे नाही, तर यजेथे, यजेथे होतं ना, तसं म्हणजे यजते यजते यजत्वे. हा, तसं ते प्रथम पुरुष एकवचन. हा, तर सहा म्हणजे तो शत्रुनाशा करता प्रस्थान करता झाला. कोण? राम. आता कसा? सन. कसा? तर हरिसैन्य ही अनुद्रुत हा सन, म्हणजे वानर सैन्याद्वारा, हरिसैन्य ही तृतीय आहे, वानर सेनेद्वारा अनुसरण केलेला तो सन म्हणजे तो. हा, शत्रुनाशा करता प्रस्थान करता झाला. आता हे हरिसैन्य कसं होतं, तर केवलम भुहा पृष्ठेन किंतु व्योमनीच्या संवादावरती म्हणजे फक्त भुहा म्हणजे जमिनीवरच नव्हे, पृथ्वी तलावरच नव्हे, तर किंतु हे त्यांनी अन्वयामध्ये टाकलेलं आहे, पण अ, अ, व्योमनीच म्हणजे आकाशात सुद्धा संवादावरती भी म्हणजे सगळी गर्दी होऊन गेली होती असा तो असं ते वानर सैन्य होतं. तर अशा त्या वानर सैन्याने अनुसरण केलेला तो हा संबंध वर्तमी भी किंवा संवाद वर्ती भी तो अ, अ, व- शत्रुनाशा करता प्रस्थान करता झाला. कळलं आता? हो, पण मग ते गोंगाटाचं काय? गोंगाटाचं म्हणजे सर काहीतरी तुम्ही गोंगाट पण म्हणाला ना शब्द. हा, संवादवर्ती भी. हा, संवादवर्ती भी म्हणजे त्यांचा जो म्हणजे नुसतं जमिनीवर त्यांचं हे होत नव्हतं, तर वरती पण होत होतं, म्हणजे गोंधळ वरती पण होत होता, आकाशामध्ये पण तो म्हणजे गोंगाट संबाध. व्यापला होता. हा, संबाध म्हणजे काय, की बाध म्हणजे डिस्टर्बन्स. हा, तर संबाध म्हणजे हम्म. तो जो डिस्टर्बन्स होता, तो फक्त जमिनीवरच नव्हे, हा, तर आकाशात पण त्याचा उपद्रव होत होता. उपद्रव म्हणजे चांगल्या अर्थाने, म्हणून संबाध असं म्हटलेलं आहे. हा. ते असं होईल का गोंधळ. केवळ जमिनीवरच नाही तर आकाशमार्ग मध्ये सुद्धा आकाशमार्ग सुद्धा व्यापून पुढे चाललेल्या वानर सेनेला अनुकरण केलेला तो शत्रुनाशा करता प्रस्थान करता झाला. आकाश मार्गाने म्हणायचं, आकाशात सुद्धा किंवा अवकाशात सुद्धा असं. हा, म्हणजे केवळ जमिनीवरच नव्हे, तर म्हणजे हवेत सुद्धा, आकाशात किंवा हवेत सुद्धा संबाध म्हणजे ज्याचा गोंगाट होत होता, हा, किंवा ज्याची जाणीव होत होती असं. संबाध म्हणजे ज्याची जाणीव होत होती. हा, असा अशा वानर सेनेने अनुसरण केलेला तो शत्रुनाशा करता प्रस्थान करता झाला. ठीक ते आहे, पुढे. पुस्तकात संबंध वर्तम भी असा शब्द दिलाय आणि वर्तमचा इक्वल टू मार्ग असा अनुवाद पण दिलेला आहे. अच्छा, तुमच्या मराठी पुस्तकात का? हो हिंदी हो पुस्तकात काही हो दिलेलंच नाही हो. तसं काही. हा. नाही नाही, मराठीत आहे. अच्छा, संबंध वर्तमी भी. वर्तम म्हणजे मार्ग, ते माहिती आहे आपल्याला. हा, मार्ग वर मार्ग हा. मार्ग. हा, पण मार्गाने. हा, मार्गाने. मग संबंध वर्तमी भी म्हणजे आकाश मार्गाने असं होईल. म्हणजे माझ्याकडे जे रघुवंशाचं मी पुस्तक बघितलं होतं गेल्या वेळेसच मी केलं होतं, तेव्हा आपल्याला आधी एक होतं ना त्या दिलीप वगैरेच्या वेळेस,
तर हो, तेव्हा त्या रघुवंश मध्ये तो संबांध वर्त भी असंच आहे. तुम्ही जे असंच आहे. लिहिले ते बरोबर आहे पीपीटी बरोबर आहे, मध्ये. तेच तेच फक्त ह्या म्हणतो. पुस्तकात हे वेगळा शब्द घातलाय. बरोबर. तर त्याच्यापेक्षा आपण हाच रेफर करूया. हा, मी सांगितलं ते. हा, ठीक आहे, पुढे ठीक आहे. जाऊया पण आपण. मग जर परीक्षेत विचारलं तर मग काय विचारते? संबंध वर्तमा भी विचारतील का हा जो संबंध वर्त भी जो आपण सांगितलाय तो येईल, म्हणजे कुठचा येईल मग? ते सांगू नाही शकत, पण जर पुस्तकात हाच अर्थ यायला पाहिजे. विचारला तर मग पुस्तकातलाच येणार ना. हो. तर तुम्हाला संबंध वर्तमभीचा अर्थ काय दिलेला आहे मराठी पुस्तकात? नुसता पूर्ण नाही, नुसतं वर्तमाचा वर्तम मार्ग दिलंय. असंच हा, हा हा. बस संबंधचा नाही दिलेला त्यांनी. वर्तम म्हणजे आकाश मार्गाद्वारा असं होईल मग ते. हा, म्हणजे फक्त जमिनीवरच नव्हे, तर जसं उन्नतीने म्हटलं ना, जसं फक्त म्हणजे भूमार्गाने नव्हे, जमिनीच्याच मार्गाने नव्हे, तर आकाश मार्गाने सुद्धा. हा, कारण अरे हो, असं पण होऊ शकतं संबंध म्हणजे हे व्योमनी का म्हणतात, कारण वानर उड्या मारत मारत जायचे ना, म्हणजे हवेतून वगैरे असे. तर म्हणून तो संबंध वर्तमी भी. तर त्या अर्थाने कोणीतरी तो वर्तमी म्हणजे आकाशमार्ग असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. कारण वानरकी असे चालत चालत येत नाही ना, ते उड्या मारत येतात, नाही का, असं म्हणून. ठीक. हनुमानाशिवाय कोणी आणखीन उडू शकत नव्हता ना बहुतेक. नाही नाही, पण तरी असे वानर उड्या मारतातच ना, म्हणजे असं अगदी काही खूप उंच नव्हे, पण असं म्हणजे. म्हणजे झाडांच्या झाडावर वगैरे उड्या मारून. हा, तसं. पण सर आता एक इथे अनुवाद, सर इथे एक अनुवाद है, त्यात दिलंय की केवल पृथ्वी तल पर ही नहीं किंतु आकाश में भी संकोच से गमन करती हुई वानरों की सेना के सहित वह राम शत्रुनाश करने को चले, बरोबर. असं दिलंय आकाश, त्यांनी. हो, केवल पृथ्वी हो, तल से नहीं, किंतु आकाश मार्ग से भी, बरोबर. से ठीक आहे. भी म्हणजे संकोच से दिलंय, पण त्यांनी संकोच से गमन करती हुई वानरों की सेना के सहित संकोच वह का? राम शत्रु. संकोचाचा हो, काही मी संबंध वाटलं तर नाही. हे ना, नाही ना सुलभाताई ते. संकोच म्हणजे शब्द इथे सूट नाही होत. हो ना, नाही नाही, हे जे अनुवाद आहे, मी हे आपल्याला वाटलं तर लिंकच टाकते, सगळेच एकदा बघायला. बाकीचे पण हा आहेत ना हा, त्यात. हा, चालेल एक चालेल. रेफर हम्म, करायला हम्म. आपल्याला 2-3 शब्दात. हो तर ठीक आहे, तिथे आपण पुढे. संकोच दिले. हा, ठीक आहे, ठीक. पुढे पुढे जाऊया आपण. हा, हो, निविष्टमुददे कूले तं प्रपेदे बिभीषण स्नेहाद्राक्षस लक्ष्म्यैव बुद्धिमाविश्य चोदितः. लक्ष्मी, हा, लक्ष्म्या एव. असं होईल हे. लक्ष्म्या एव म्हणजे मग लक्ष्म्याई पाहिजे खरं. हा, लक्ष्म्यैव पाहिजे. तर लक्ष्मी एव. हा, लक्ष्म्यैव असं पाहिजे. हा, लक्ष्मेव का टाकलंय माहिती नाही, कारण आ अधिक ए बरोबर ऐ व्हायला पाहिजे खरं. हम्म. तर तर निविष्टम. निविष्टम म्हणजे विष. विष धातू म्हणजे बसणे, नाही का. निविष म्हणजे शांतपणे बसणे. हा, नि हा उपसर्ग आहे. जसं ते गीतेमध्ये आहे ना, हृदस्य हा काय ते, हृदय सन्निविष्टौ असं. कुठला श्लोक आहे तो, उषाताई? दुसऱ्या म्हणजे अध्यायात हृदय सन्निविष्टौ असा आहे ना तो श्लोक गीतेमध्ये, गीता पाठात. पहिला शब्द आठवायला पाहिजे. हा, हा. हा. पहिला शब्द आठवायला पाहिजे. हा, हृदस्य चाहम. रामरक्षक नाही ना? नाही नाही नाही, सन्निविष्टो हा चाहम हृदय सन्निविष्टो हा गीतेमधलाच आहे. मलाही पहिला हा शब्द हा, आठवत नाहीये. असं. तर जाऊ दे. हा, हा, निविष्ट म्हणजे शांतपणे बसतो. हम्म. तर हा, कुले. कुले म्हणजे तीरे. तीरावरती. हा, तीरा उदधे हे म्हणजे उदधे म्हणजे ही सप्तमी आली. हा, उदधे हे कुले. समुद्राची. समुद्र. हा, सॉरी, सप्तमी नाही, षष्ठी. हा, उदधी ही हा, उदधी हा इकारांत, आणि उदधे हे म्हणजे कवे हे सारखं. उदधे हे कुले म्हणजे समुद्राच्या तीरावर. कुले मात्र सप्तमी आहे. समुद्राच्या तीरावर बसलेल्या त्या रामाला, त्या रामाकडे किंवा रामाला, हा, असं. बिभीषण हा, इथे करता बिभीषण आहे. आता बिभीषण हा प्रपेदे. आता प्रपेदे म्हणजे
जे आपण म्हणजे रामाकडे तो आला, विभीषण आला, प्रपेदे म्हणजे आला. जसं आपण रामरक्षेत म्हणतो ना, श्रीरामदूतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. तर ते प्रपद्ये हे उत्तम पुरुष एक वचन आहे. प्रपेदे हे काय तृतीय प्रथम पुरुष एक प्रथम वचन पुरुष. मध्ये आहे. आहे का? हा हा आत्म हो. आत्मने आत्मनेपदी. तर प्रपेदे म्हणजे तो आला. शरणम प्रपद्य म्हणजे हो. शरण आलो असं. आपण म्हणतो रामचंद्रम शरणम प्रपद्ये, रामदूतम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, म्हणजे शरण आलो असं. तर इथं तम बिभीषणा, तो बिभीषण शरण नाही म्हटलं इथं, पण आला. हा तर कसा, तर राक्षस लक्ष्म्या स्नेहात बुद्धीम आयुष्य चोदित इव. हे सगळं त्याचं काय त्याला म्हणता येईल विशेषण आहे. कसा तो, तर राक्षस लक्ष्मीने लक्ष्मीकडून तिच्या स्नेहापासून बुद्धीम आयुष्य, म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये तिने बुद्धीत येऊन, कोण राक्षस लक्ष्मी, आणि तिने चोदित म्हणजे कर्मणी धातू साधित आहे. हा तर चोदित म्हणजे प्रेरणा दिलेला तो राक्षस विभीषण, हा जणू इव म्हणजे इव म्हणजे जणू, जणू राक्षस लक्ष्मीने जणू प्रेमाने त्याच्या बुद्धीस प्रवेश केलेला आणि प्रेरणा दिलेला असा तो विभीषण समुद्र किनारी बसलेल्या रामाकडे आला, असा त्याचा अर्थ आहे. ही राक्षस लक्ष्मी कोण? हा, मी पण तेच विचारते, राक्षस लक्ष्मी कोण? नाही नाही, राक्षस लक्ष्मी म्हणजे काय, की जसं राक्षसांचं, जसं आपण काय त्याला म्हणतात गृहलक्ष्मी म्हणतो, धनलक्ष्मी, तर प्रत्येकाच्या म्हणजे म्हणजे राक्षस कुलाची जी देवता ती राक्षस लक्ष्मी असं. कारण का आला तो, कारण समजा असा विचार करा, जर समजा विभीषण आला नसता, तर काय झालं असतं, विभीषण रावणाकडून लढला असता आणि त्याचा पण निपात झाला असता. मग राक्षसांकडनं कोणी उरलंच नसतं. मग राक्षस म्हणजे राक्षसांचं जे राज्य आहे ते खालसा झालं असतं, नाही का. पण विभीषण रामाकडे आल्यामुळे काय झालं, की राक्षसांचं कुल वाचलं ना, मग पुढे विभीषण राजा झाला त्याचा. हा अच्छा, चोदित म्हणजे आला का? हा चोदित म्हणजे आला का? चोदित म्हणजे तुम्हाला परवाच सांगितलं ना मी, चोदित म्हणजे प्रेरणा दिलेला. अच्छा. प्रचोदयाचा अर्थ सांगितलं ना तुम्हाला, होता ना मी हो हो गायत्री हो मधून. हो हो. तसं चोदित हम्म. म्हणजे प्रेरणा दिलेला, हे म्हणजे धातू साधित. प्रेरित होऊन का? प्रेरित होऊन. प्रेरित झालेला, चोदित म्हणजे प्रेरित, प्रेरित समजा. हा. हो, पूर्ण अर्थ सांगा ना, किंवा अन्वय सांगा पूर्ण. अन्वय तर दिलेलाच आहे, मी अर्थ सांगतो. हा आम्ही बघितलंच नाही. हो, हो. हम्म अर्थ समुद्र, सांगा. हा समुद्र किनारी बसलेल्या त्या रामाकडे विभीषण जणू राक्षस लक्ष्मीने जणू प्रेमाने बुद्धीत प्रवेश करून अ, प्रेरित केलेला प्रेरित झालेला असा विभीषण रामाकडे आला. तर म्हणजे त्याला काय सद्बुद्धी मिळाली, असं असा सद्बुद्धी टाईप मध्ये? हा म्हणजे राक्षस लक्ष्मीने त्याला सद्बुद्धी दिली असं, किंवा प्रेरणा दिली की तू जा रामाकडे, नाही तर आपल्या कुलाचा पूर्ण नाश होणार आहे आता असं. हा ठीक आहे. तर आता पुढचं बघूया. तस्मै निशाचरे ऐश्वर्यम प्रतिशुश्राव राघव काले खलु समारब्धा फलं बध्नन्ति नीतयः. तर हे जे खालचा जो आहे ना, काले खलु समारब्धा फलं बध्नन्ति नीतयः, हे मी तुम्हाला आता ग्रुपवरती टाकलंय काही वेळापूर्वी. म्हणजे मला ते, तर याचा हे असं ज्याला आपण संस्कृत म्हणी म्हणतो ना, तशी म्हण आहे की म्हणजे काले समारब्धा नीतयः खलु फलम बध्नन्ति, किंवा फलम बध्नन्ति खलु. म्हणजे काय, काले समारब्धा नीत्या, समारब्धा म्हणजे काय, आरंभ केलेल्या किंवा
शुभारंभ इथे समा नीट दिसत नाही सर. हा नीट दिसत नाहीये, काहीतरी वेगळं दिसतंय. हा हा. का बरं? त्याच्या खाली अन्वय वगैरे काहीच नाहीये का? दिसत बघा आता नीट हा हा, परत. एकदम खाली आहे, खाली आहे अन्वय आहे. अन्वय नाही, पुढच्या पानावर आहे अन्वय. हो. हा. हा तर अं, हा आता इथे इथे दिसेल तुम्हाला नीट. हा हा तर याचा दुसरी वाळीचा अर्थ आपण आधी घेतो. काले समारब्धा नीतयः फलम बध्नन्ति खलु. तर बध्नन्ति हे बंध धातूचं बहुवचन रूप आहे. हा ब तर बंध म्हणजे बांधणे, म्हणजे ब- बांधणे खरं नाही का. जसं इंग्लिशमध्ये त्याला बाइंड म्हणतात. बाइंड हा शब्द बंध या शब्दापासूनच इंग्लिशमध्ये गेलेला आहे. तर म्हणजे काय, पण इथं बाइंड याचा अर्थ घट्ट मिळणे, निश्चित निश्चित मिळते असं. हा फळ निश्चित मिळते. कसं कशाने फळ खरोखरच हा निश्चितच फळ, खलू म्हणजे निश्चितच हा फळ मिळते. फलम बध्नंती खलू म्हणजे फळ निश्चितच मिळते. हा इथे बध्नंती याचा अर्थ मिळते असा अर्थ घ्यायचा आहे. हा कारण पण त्याचा मूळ अर्थ बंध म्हणजे घट्ट होणे असा आहे. हा बांधणे असा. तर काले समारब्धा, समारब्धा म्हणजे काय, शुभारंभ ज्याला आपण म्हणतो ना तसं. सम आरब्ध, आरब्ध म्हणजे आरंभ पासून शब्द झालेला आहे आरब्धा म्हणजे, पण समारब्धा म्हणजे शुभारंभ. जसं प्रारब्ध आपण म्हणतो ना, प्रारब्ध प्र आरब्ध म्हणजे काय, की जेव्हा मूल जन्मतं तेव्हा त्याचं प्रारब्ध, त्या जीव जेव्हा जन्मतो तेव्हा त्याचं प्रारब्ध त्याच्याबरोबर येतो असं आपण म्हणतो. तर प्र आरब्ध, आरब्ध म्हणजे काय, ते ठरलेलंच असतं नाही का सुरुवात. सगळं. सुरुवात त्याची म्हणजे प्रकर्षाने सुरुवात झालेली असते, म्हणजे काय होणार हे निश्चितच असतं, म्हणून त्याला प्रारब्ध म्हणतात. पूर्वकर्मानुसार ते प्रारब्ध आलेलंच असतं नाही का, ठरलेलं असतं. तर आरब्ध म्हणजे सुरुवात, प्रारब्ध म्हणजे त्या सुरुवात आणि शेवट दोन्ही ते ठरलेलं असतं म्हणून त्याला प्रारब्ध म्हणतात. हा सुरुवात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला प्रारब्ध म्हणतात. इथे समारब्धा म्हणजे शुभारंभ. हा तर काले समारब्धा, काले म्हणजे इथं योग्य काळी, हा नुसतंच काले नाही तर योग्य काळी शुभारंभ केलेल्या नीतींचे फळ खरोखरच किंवा निश्चयाने निश्चितच प्राप्त होते असं. आता हे का असं का म्हटलेलं आहे त्यांनी, बघूया. विभीषण भेटला म्हणून. हा नाही नाही ऍक्च्युली मी पुढची आधीच्या ओळीचा अर्थच सांगायचा राहिला तुम्हाला, मला वाटतं. हा 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 नाही, हा ही आधीची ओळ आहे. आता तस्मै निशा हा आता पहिली ओळ काय आहे याची, की राघव हा म्हणजे राम, तस्मै, तस्मै म्हणजे बिभीषणाला, निशाचरैहि ऐश्वर्यम, निशाचरैहि ऐश्वर्य म्हणजे काय, निशाचरांचे, निशाचर म्हणजे राक्षसांचे, ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे काय, राज्य. स्वा ईश म्हणजे, ईश म्हणजे स्वामित्व, ऐश्वर्य म्हणजे ईश म्हणजे स्वामी, ऐश्वर्य म्हणजे स्वामित्व, निशाचरही ऐश्वर्य म्हणजे राक्षसांचं स्वामित्व, प्रतिशुश्राव. तर प्रतिशुश्राव हा शब्द जो आहे हे क्रियापदच आहे हे. परत लिटकार आहे. तर श्रू धातू आहे ना, शृणोती, हा म्हणजे ऐकतो, शृणोती म्हणजे ऐकतो. हा शृणोती म्हणजे ऐकतो, ज्याच्यापासूनच श्रवण हा शब्द तयार झालाय, किंवा श्रुती हा शब्द त्याच्यापासूनच तयार झालाय नाही का, किंवा श्रुत. त्या श्रु धातूपासून त्याचं कर्मणी धातू साधच झालाय श्रुत, मग ती श्रुती स्त्रीलिंगी म्हणून श्रुती असं. तर आता प्रतिशुश्राव म्हणजे काय, लिटकार आहे हा. तर नुसतं शुश्राव म्हणजे ऐकलं, पण प्रतिशुश्राव म्हणजे समोरच्याचं शांतपणे ऐकलं आणि त्याला प्रतिवचन दिलं. त्याला म्हणजे प्रतिशुश्राव म्हणजे प्रतिवचन दिले असा याचा अर्थ आहे.
समजलं? प्रतिश्रुष्रा म्हणजे म्हणजे राक्षसांचं, म्हणजे विभीषणाला त्यांनी राक्षसांचा स्वामी तू होशील किंवा ते राज्य तुला देईल असं वचन राक्षसांच्या दिलं. स्वामित्वाचे कडे ऐश्वर्यम म्हणजे द्वितीय आहे. राक्षस त्यांचं हा. स्वामित्राचं प्रतिवचन दिलं स्वामित्व असं. देण्याचं वचन दिलं नाही का? हा, बरोबर. जसं द्वितीय आहे ना हं. ही, म्हणजे कर्म हो. निशाचर्य ऐश्वर्यम प्रतिशुश्राय म्हणजे निशाचरांचं ऐश्वर किंवा स्वामित्व देण्याचं वचन दिलं असं. हा. हा, तर मग आता म्हणजे बघा आता कसं आहे, म्हणजे ही राजनीती किंवा ज्याला आपण चाणक्य नीती म्हणतो तसं कालिदासाने तसं त्यांनी कॉमेंट्री दिली आहे की रामाने जेव्हा विभीषण आला त्याच्याकडे, तेव्हा रामाने लगेच त्यांनी त्याच भेटीमध्ये त्याला वचन दिलं की तू माझ्याकडे आलास तर मी तुला म्हणजे रा, राक्षसांचा राजा करीन असं. हं. आणि मग त्याच्यावर त्याची कॉमेंट आहे कालिदासाची की जसं म्हणजे त्याला त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं या पद्धतीने. आणि म्हणून योग्य काळी जर योग्य नीतींचं तुम्ही पालन, म्हणजे योग्य काळी योग्य नीतींचं जर तुम्ही पालन केलं तर त्याचं फळ निश्चितच प्राप्त होतं. पण विभीषण इकडे आल्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक तर राक्षस सेनेमध्ये पण चलबिचल झाली, त्यांचं नीतिधैर्य थोडं खचलं असं असं त्याला म्हणायचंय कालिदासाला. म्हणजे त्याचा म्हणजे युद्धाच्या थोडक्यात थोडक्यात परिणामावरती लाच दिली. लाच नाही म्हणता येणार. म्हणजे ही कूटनीती ज्याला म्हणतात. राजकारणातील हा, की त्याला त्यांनी म्हणूनच काही काही जण म्हणजे विभीषण या शब्दाला कोणी कोणी वाईट अर्थाने पण म्हणतात. म्हणजे आपण तसं मानत नाही, आपण असं समजतो की नाही विभीषणाला योग्य बुद्धी झाली आणि त्याला कळलं की रामाची बाजू न्यायाची आहे, आणि म्हणून त्यांनी आधी रावणाला सांगितलं होतं, पण रावणाने काही त्याचं ऐकलं नाही, त्याचा अपमान केला. मग विभीषण म्हणाला ठीक आहे, तुला माझं पटत नसेल तर मी रामाकडे जातो. नाहीतर विभीषणाने रावणाला सल्ला दिला होता की उगीच पंगा घेऊ नको रामाशी, तू तू चूक केलेली आहे सीता पळवून आणून, तर ती तिला परत कर असं. पण ते रावणाने ऐकलं नाही, नाही का. मंदोदरी आणि विभीषण या दोघांनी रावणाला सल्ला दिला होता की तू काही म्हणजे तू चूक दुरुस्त कर, पण त्या दोघांचा सल्ला काही त्यांनी ऐकला नाही असं. तर मंदोदरी काही रावणाला सोडून जाऊ शकत नव्हती, कारण ती पतिव्रता ती, नाही का, अशी होती ती. म्हणूनच बरोबर. त्या आपण जे म्हणतो ना, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यां कन्यां स्मरे नित्यम वेदवाणी प्रवृत्त. तर मंदोदरीचं नाव तिथं का घेतलं जातं म्हणजे प्रातस्मरणामध्ये सीता पण आहे आणि मंदोदरी पण आहे. तर मंदोदरीचं नाव त्या श्लोकामध्ये आपल्या त्या याच्याकरता घेतलं जातं की तिने खूप प्रयत्न केला रावणाला सांगायचा की तू चूक करतोय, सीतेला परत कर. हा, पण रावणाने काही तिचं ऐकलं नाही खूप सांगून सुद्धा. मग तिने पतिव्रतेचा धर्म तिने निभावला. म्हणजे ती एकनिष्ठ राहिली. आपला नवरा चूक करतोय हे माहिती असून सुद्धा ती त्याच्याशी एकनिष्ठ राहिली. म्हणजे पतिव्रतेचं म्हणजे धर्माचं तिने पालन केलं, म्हणून तिला म्हणजे श्रेष्ठ पतिव्रता असं मानल्या गेलेलं आहे. अशा या 5 पतिव्रता ज्या आहेत, तर त्यामध्ये मंदोदरीचं नाव आहे रावणाच्या पत्नीचं असं. तर एनिवेज म्हणजे ते जरा विषयांतर झालं. पण म्हणजे मी विभीषणाचं सांगतोय तर असं लाच म्हणजे वाईट अर्थाने नव्हे, पण विभीषणाने केलं ते योग्यच केलं, कारण रावणाने चांगला सल्ला मानला नाही म्हणून. पण आधुनिक काळी हल्ली आता काही काही वेळानं लोक एखाद्याला म्हणजे गद्दाराला विभीषण म्हणतात. पण त्यांना परवा मला वाटतं गेल्या 2 महिन्यापूर्वीच कोणीतरी असं म्हटलं होतं, एकनाथ शिंदेला विभीषण म्हटलं. मग की त्याने विभीषणासारखं आमचे शिवसेनेतल्या त्या संजय राऊतने की काहीतरी कॉमेंट दिली होती, म्हणजे की हे एकनाथ शिंदे आधुनिक विभीषण आहे म्हणून. मग देवेंद्र फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली तर त्यांनी एकदम छान त्याची प्रतिक्रिया दिली बघा. की म्हणजे बघा म्हणजे हम्म. संजय राऊत म्हणतात हा. ते अगदी बरोबर आहे म्हणे. कारण विभीषण म्हणजे हा. तर एकनाथ शिंदे जर विभीषण असतील तर आम्ही कोण, आम्ही राम, आणि तुम्ही कोण, तुम्ही रावणाकडचे असं. रावण. हा, असं अशी त्यांनी अगदी म्हणजे चपखल आणि अगदी समयोचित अशी प्रतिक्रिया दिली तेव्हा. आणि स्वतःच कबूल केलं ते.
हा असं. संजय राऊत. तसं. हा. आम्ही रावणाकडचे आहोत. हा हा, म्हणजे तुम्हीच कबूल करताय की तुम्ही रावणाच्या रावणाकडे. गटातले. कारण कारण बिभीषण कोणाकडे जातो, ज्याची न्यायाची बाजू आहे त्याच्याकडे गेला ना बिभीषण, सत्याकडे असं. असं. ठीक आहे. तर तर असं आहे त्याचा हा श्लोक आहे. पुढचा श्लोक बघू. ससेतुं बंधया आमास प्लवगैर लवणांभसी रसातला देवो मग्नम शेषम अं, अं, स्वताय नाही काय स्वतः काहीतरी. हा हम्म. हा मला हा पण मिळाली, मी पण टाकते ती. हा हो सर चालेल. हो. आणि काय ना झालं. पहिल्या पुस्तकावरचं प्रश्नपत्रिका पण मिळाली तर ती पण आपण एकत्र सोडवूया ना. ते पुस्तकं हा झालं हो, आपलं आधी कम्प्लीट. चला निसर्ग चला आहे, सरांचा होऊ द्या. सुरू करूया, हा पाठ पूर्ण करूया लवकर हो आपण. हो हा हा हो हो. हे तर दोन हा श्लोक. तर तर याचं ससेतुम बंधयामास म्हणजे त्यांनी सर सेतू पीपीटी दिसत नाहीये पीपीटी दिसत दिसत. नाही शेअर. आणि अच्छा. रेकॉर्डिंग बंद झालंय. हो. तुम्ही परत सुरू केलं का? अं, रेकॉर्डिंग स्टॉपची अनाउन्समेंट आली होती इंटरनेट काहीतरी. गेलं होतं का काय? तुमचा आवाज येत नव्हता सर. नाही नाही, आता सुरू झालंय पण. आता बर झालंय, पण मगाशी म्हणून आम्ही बोलत होतो, मग बरोबर, तुमचा नाही ठीक आहे. आवाजच येत नव्हता. हो. तर हं. ठीक आहे, आता दिसतंय का नाही, शेअर करतो फक्त मी. हा चालेल. नाही सब नाही दिसत आहे. नाही आता दिसेल. हा. माझा ऍक्च्युअली सिग्नल गेला होता म्हणून. तर हा हा. ससेतुम बंधयामास म्हणजे त्यांनी सेतू बांधला. क- बांधून प्लव घेतला की बांधला? बांधला. बंधयामास प्लवगैही म्हणजे कोणाकडून, तर प्लवग म्हणजे हे वानर. प्लव प्लव म्हणजे प्लवचे दोन्ही अर्थ होतात. प्लव म्हणजे पोहणारा किंवा उडणारा, उड्या मारणारा किंवा उडणारा, किंवा आणि त्यावरून प्लव पासून प्लवग हा शब्द तयार झाला. प्लवग म्हणजे वानर, माकड. तर प्लवगई ही हा म्हणजे त्या लवणांभसी. लवण आंबसी म्हणजे त्या समुद्रावर खाऱ्यात समुद्र. खाऱ्या समुद्रावरती प्लवगई ही म्हणजे प्लवगई म्हणजे वानरांकडून. हा वानरांकडून. वानरांकडून सेतुम बंधयामास. आणि तो सेतू कसा, त्या सेतूला उदाहरण दिलंय शार्ंगीण. हा शार्ंगी म्हणजे विष्णूचं नाव आहे ना, विष्णू सहस्रनामात येतं ना शार्ंगी. कारण त्याचं शार्ंग धनुष्य होतं ना विष्णूच्या हातात, असतं विष्णूच्या धनुष्याला, म्हणून त्याला शार्ंगी म्हणतात. शार्ंगीण हा म्हणजे स्वप्नाय म्हणजे रसातलात उन्मग्नम शेषम इव सेतुम बंधया मास. म्हणजे तो स्वप्नामध्ये जणू तो शेषनाग हा असा फणा बाहेर काढून आला. हा तसा तो सेतू दिसत होता, असं त्यांना म्हणायचं. हा समजलं ना. म्हणजे तो हा सेतू तसा दिसत होता, हा शेषनागासारखा शेषनागासारखा तो सेतू दिसत होता. हो दिसत होता. हो. हा असं म्हणजे तो सेतू जणू असा शेषनागाचा असा वरचा फणा दिसतो ना, तसा असं. हा. अच्छा. हम्म. सर एकदा पूर्ण अर्थ सांगा ना. हा राम किंवा तो हा खाऱ्या समुद्रावर हा वानरांकडून हा जसा विष्णूचा म्हणजे शेषनाग हा विष्णूचा शेषनाग स्वप्नाय उन्मग्नम म्हणजे स्वप्नात रसातलात म्हणजे पातालाच्या सगळ्यात खाली रसातल, अतल वितल सुतल रस पाताल वगैरे वगैरे करून तो शेवटी रसतल येतो. हा चतुर्दश भुवनातला सगळ्यात खालचा जो तल आहे त्याला म्हणतात रसातल. हा तर त्या रसातलापासून उठून शेषनाग असा पसरलेला आहे, अशा दिसणारा जणू सेतू बांधता झाला राम असं. हम्म, हम्म. हं. नंतर हा तेनोत्तीर्य पथा अलंका. इथे पुस्तकात यथा आहे पण ते पथा पाहिजे. हा तेनोत्तीर्य पथा अलंकाम रोधयामास पिंगलैः द्वितीयं हेम प्राकारम पूर्वद्भिः इव वानरैः. तर आता याचा अर्थ परत असा आहे. हा राम हा म्हणजे करता तो. तेन हा पथा उत्तीर्य. म्हणजे तेन म्हणजे त्यांच्याकडून पथा
म्हणजे रस्ता, हा, पथा म्हणजे तो सेतू ओलांडून, हा, मग काय झालं, त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून त्यांनी मार्ग ओलांडून घेतला आणि मग पिंगलई ही, हा, म्हणजे आता तिथं पिंगल ही म्हणजे ते सगळे पिंगल या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, पिंगल या शब्दाचा अर्थ आहे सोनेरी, आणि दुसरा ज्याला आपण मराठीत पिंगट म्हणतो ना, म्हणजे किंचित असा चमकणारा तांबूस कलर. सोनेरी. वा सोनेरी नाही, सोनेरी जरा पिवळट झाक असते सोनेरी म्हणजे. पण तांबूस ज्याला म्हणतो ना, तांबूस पिंगट ज्याला म्हणतो आपण, त्याला तांबूस, चमकणारा तांबूस, हा, तर तसा पिंगट. हा, तर म्हणजे ऑलरेडी लंका ही सोनेरी होतीच, आणि त्याच्याभोवती वानर पूर्ण तिथं गेले का सेतू ओलांडून, त्यामुळे द्वितीयम हेम प्राकारम, जणू दुसरा म्हणजे प्राकार म्हणजे त्याच्या भोवतीची तटबंदी. हा, तर लंकेची एक तटबंदी सोन्याची होतीच, कारण लंकाच सोन्याची होती. हा, पण वानर तिथे जमल्यामुळे लंकेला जणू द्वितीयम हेम प्राकारम कुर्वद्भी. कुर्वद्भी म्हणजे कुर्वन तृतीया, कुर्वन म्हणजे केलेली, हा, कुर्वन म्हणजे दुसरं दुसरी सोन्याची तटबंदी केलेली अशी वानरांची अशी तिथं दिसत होती. हा, असं दिसत नाही, सॉरी, रोधयामास, रोधया म्हणजे तिला वेढा दिला, वेढा दिला वेडा, हा, दिलंय पुस्तकामध्ये. रोध, हा, रुध पुस्तकामध्ये. म्हणजे रोध करणे किंवा थांबवणे, तर म्हणजेच वेढा देणे, हा, असं बांधले किंवा वेढा देणे असं. तर रा, तर रामा म्हणजे इथं त्यांनी कालिदासांनी परत उपमा दिली आहे की असंख्य अशी वानर सेना तिने जेव्हा लंकेभोवती असा वेढा दिला किंवा त्या तीराला पोहोचले. ऍक्च्युली वेढा दिलाय बरोबर नाहीये, कारण पूर्ण लंकेच्या काही दक्षिणेच्या टोकाला ते गेले नव्हते, पण जो काय वानरसेना जी पसरलेली होती, तर त्यामुळे जणू ती वानरसेना पिंगट रंगाची चमकणारी सूर्यप्रकाशात, आणि लंका सुद्धा सोनेरी रंगाची, त्यामुळे वानरसेना ही जणू दुरून बघितलं तर दुसरा पिंगट असा दुसरी तटबंदी अशी दिसत होती असं. हेम म्हणजे सोने ना सर? हेम म्हणजे सोने, हेम प्रकार म्हणजे हा सोनेरी तटबंदी असं. हा हा. हम्म. तर पूर्ण अर्थ सांगा ना. हा, रामः तेन पथा उत्तीर्य, हा, रामाने तो पथ ओलांडून किंवा तो सेतू ओलांडून, हा, पिंगलैही द्वितीयम हेम प्रकारम पूर्वद्भी इव, म्हणजे अ, जणू दु- दुसरा दुसरी सोनेरी तटबंदी ही जणू दुसऱ्या सोनेरी तटबंदी जणू दुसऱ्या केलेल्या सोनेरी तटबंदी सारखे सारख्या वानरांकडून लंकेला वेढा दिला. लंकाम रोधयामास म्हणजे लंकेला वेढा दिला असं. म्हणजे रोधया मास म्हणजे वेढा दिला का? वेढा दिला. हा, आपल्या पुस्तकात आहे अर्थ त्याचा, धड्यात म्हणजे आपल्या अडवलं. पाठात. रोधयामास अडवलं, म्हणजे हा, अडविले ना. रोध म्हणजे अडवणे, रोधयामास म्हणजे वेढा दिला असं. हं? म्हणजे घेरलं ते थोडक्यात. घेरलं, हा, त्या ऍक्च्युली घेरलं, हा वेढा थोड दिला म्हणण्यापेक्षा घेरलं असं घेरलं म्हणता ते, येईल. हा घेरलं घेरलं. असं. हा. रोधन केले म्हणजे ब्लॉक केलं असं. हा रोध हा. म्हणजे ब्लॉक. ठीक आहे, मग आपला आता 5वा पाठ झाला. आता आपण पुढे मला वाटतं ते तुम्हाला सगळ्या गणांची एकदा जरा रिव्हिजन हवी आहे ना, तर ते काहीतरी बघूया हो मग आपण. हा, चालेल. हो हो. हं? मंगळवारी ना? मंगळवारी, हो. हं, ठीक. चालेल, चालेल. चालेल. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. पण आपला क्लास सगळी आहे. पॉज करूया हा सगळ्यांनी. हो, आपला म्हणता काय ना हा, आपला जो सोम